नमस्कार, मी अक्षय. एडियन बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. तत्पूर्वी नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या ठळक घडामोडींवर. महायुतीचे उमेदवार संदीपा भुमरे यांच्या प्रचारावरून भाजपला द्यावे लागले स्पष्टीकरण. भाजप प्रचारात उतरत नसल्याचा होत होता आरोप. आमची लढाई MIM सोबत, खैरे तिसऱ्या नंबरवर असल्याचा दावा. उभाटा शरद पवार गट तयार झाला असून संजय राऊत यांनी शिवसेनेला उद्धव ठाकरे गट फोडला असल्याचा संजय शिरसाटांचा आरोप. आता बघूया सविस्तर बातम्या. उभाटा गटाचे पक्षप्रमुख सध्या शरद पवार असून या गटाचे तुकडे संजय राऊत यांनी केले असल्याची टीका संजय शिरसाट यांनी केली आहे. उभाटा गटाच्या प्रवक्त्यांना वेगवेगळे आरोप करण्याचा प्रयत्न गेल्या 2 दिवसात केलेला आहे. उभाटा गट नाही तर उभाटा गटाचे प्रमुख म्हणजे उभाटा गट शरद पवार हा एक नवीन गट आता तयार झालेला आहे. मी हे यासाठी सांगितलं की जेव्हा आम्ही उठाव केला होता त्यावेळेला शरद पवार साहेब यांनी अमित शहाकडे आम्हाला सत्तेमध्ये सहभागी करून घ्या, आम्ही तुमच्याबरोबर येतो, अशा पद्धतीचा प्रस्ताव हा दिला होता. आपल्याला सर्वांना माहिती आहे जेव्हा हा उठाव झाला त्या काळामध्ये उद्धव ठाकरेंना राजीनामा देण्यासाठी भाग पाडणं हा सुद्धा त्यांच्या एक राजनीतीचा एक भाग होता, कूटनीतीचा एक भाग होता. आणि त्याला सर्वस्वी जबाबदार त्या उभाटा गटातले जे काही त्यांच्या आजूबाजूला असलेली चांडाळ चौकडी होती. राजीनामा का द्यायचा, राजीनामा का घ्यायचा, तर त्यांना इमोशनल करून एकदा राजीनामा घेतला की तुम्ही राजीनामा दिल्यामुळे आम्ही आता भाजपसोबत जातोय असं एकंदरीत चित्र निर्माण करण्याचा प्रकार होता. परंतु माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेला अमित शहा साहेबांनी यांना स्पष्टपणे नकार दिला होता. शिवसेनेने जो उठाव केलेला आहे, पहिली आमची कमिटमेंट त्यांच्याशी आहे, आम्ही त्यांच्याबरोबर सत्ता स्थापन करू. तरीही यांचा आग्रह हा असा होता की 2/3 जर मेजॉरिटी झाली नाही तर आमच्या सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी पत्र तयार आहे, तुम्ही म्हणाल तेव्हा आम्ही सत्तेमध्ये सहभागी होऊ. हे असं सर्व राजकारण शरद पवार साहेबांनी त्याच वेळेला केलं होतं आणि त्याला सपोर्टिंग ॲक्टर हे संजय राऊत सारखे लोक होते. तुम्ही आजही पाहिलं तर उभाटा गट फोडण्यामागे किंवा उभाटा गटाचे तुकडे करण्यामागे संजय राऊत आणि त्यांचा सगळा चमू आहे. महाराष्ट्राला माहिती संजय पवार कुणाचा माणूस असं जर साधा प्रश्न कुणालाही विचारला तर ते सांगतील शरद पवारांचा. आजूबाजूला असलेले लोक कोण आहेत एक दृष्टिकोन जर त्याच्याकडे टाकला तर सगळे शरद पवार साहेबांची असलेली माणसं त्यांच्या आजूबाजूला आहेत. सगळेजण, त्यांची नावं सुद्धा आपल्याला सर्वांना माहिती आहेत. म्हणून इतरांवर टीका करण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस साहेब एक नेता तुम्हाला भारी पडलाय हे त्यांची खऱ्या अर्थानं पोटदुखी आहे. एखाद्या पक्षाला पुढे घेऊन जाण्यामध्ये एखाद्या नेत्याचं जर योगदान असेल तर त्याच्यावर टीका करणं हे आता यांच्या हातात राहिलेलं आहे. खरं म्हणजे सत्तेपासून हे लोक आता वंचित राहिले हे त्यांचं दुःख आहे. म्हणून वारंवार टीका करून आपण किती एकजुटीने आहोत हा दाखवण्याचा प्रयत्न आहे. हे आजही शरद पवार साहेब हे सर्व पक्ष चालवत आहेत. उभाटा गटाला चालवण्याचं काम खऱ्या अर्थानं पक्षप्रमुख म्हणून शरद पवार करत आहेत. तर औरंगाबाद लोकसभेची जागा ही भाजपला हवी होती, मात्र ऐन वेळेवर ही जागा मित्रपक्ष शिवसेनेला गेली. त्यामुळे भाजप नाराज असून प्रचार करत नसल्याच्या चर्चा सुरू होत्या.
त्यावर आता भाजपचे आमदार मंत्री अतुल सावे यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केलाय. अतिशय चुकीचा हा मेसेज आहे. भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते मान्य भुमरे साहेबांचा फॉर्म भरण्याकरता उपस्थित होते. त्यानंतर कोर्टामध्ये सगळीकडे ज्यावेळेस भुमरे साहेब प्रचारालय मी स्वतः वैयक्तिक त्यांच्याबरोबर होतो. त्यानंतर 2 दिवसापासून शहराचे अध्यक्ष शिरीषजी बोराळकर, मी स्वतः डॉक्टर भागवतजी कराड, आम्ही सगळ्या वॉर्डातल्या बैठका पूर्ण केल्या. त्या बैठकीच्या माध्यमातून सगळी यंत्रणा जे पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि ग्रामीणमध्ये पण गंगापूर असेल, वैजापूर असेल किंवा कन्नड असेल, सगळ्या बूथच्या आणि आमचे जे वॉरियर्स आहेत ह्यांच्याबरोबर बैठका करून पुढच्या म्हणजे उद्यापासून सगळीकडे यंत्रणा लावण्याकरता आणि प्रचारामध्ये प्रत्येकाने सहभागी होण्याकरता पूर्णपणे व्यवस्था केलेली आहे. आणि आजपासून आम्ही प्रत्येकजण वार्डामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये आज भुमरे साहेब कन्नडमध्ये आहेत. कन्नडची आमची पूर्ण टीम, गव्हाणेजी असतील, आमचे संजय खंबायते असतील, हे सगळे त्यांच्याबरोबर आहेत. वैजापूरमध्ये पण त्याची दिनेश परदेशी असतील किंवा ही सगळी आमची टीम. असं कोणीही घरी बसलेलं नाही. कसं असतं, शेवटी एखादा टेम्पो यायला वेळ लागतो आणि आजपासून तो टेम्पो सुरू झालेला आहे आणि सगळेजण कामाला लागलेले. तर हे विरोधक काही ना काही प्रचार करतातच. आता आम्ही बैठका घेतो हे त्यांनी बघायला पाहिजे ना. आमचे फेसबुक बघा, आमच्या ट्विटरवर जा, आमच्या इंस्टाग्रामवर जा, तुम्हाला लक्षात येईल की आम्ही सगळेजण बैठका घेत फिरतो आहे. प्रत्येक कार्यक्रमात आम्ही सहभागी आहोत. भुमरे साहेबांबरोबर सगळे आमचे लोक सहभागी आहेत. असं काही नाही आहे, कुठेही नाही. आम्ही भुमरे साहेब शेवटी आमचा मोदीजींना पंतप्रधान करण्याकरता छत्रपती संभाजीनगरचा खासदार हा आपला असला पाहिजे, महायुतीचा असला पाहिजे. त्याकरता आम्ही सर्वजण काम करतो आहे, मनापासून काम करतो आहे. कोणीही नाराज नाही. सर्व मित्रपक्ष पण आमच्याबरोबर आहेत. राष्ट्रवादी असो, मनसे असो, RPI असो किंवा रसपा असो किंवा सगळे पक्ष आमच्याबरोबर आहेत. आम्ही सगळेजण मिळून मान्य संदीपानजी भुमरे साहेबांना भरघोस मताने निवडून आणू, एवढा मी तुम्हाला विश्वास सांगतो. खैरेंबरोबर आमची कॉम्पिटिशनच नाही. आमची कॉम्पिटिशन आहे MIM बरोबर आणि आम्ही MIMला नक्की यावेळेस हरवून दाखवू. मागच्या वेळेसच ते हरले होते. आता कुठली ॲडिशनल यंत्रणा आहे त्यांच्याकडे? त्यांचे उलट 3 आमदार आमच्याबरोबर आहेत. त्यावेळेस सगळे त्यांच्याबरोबर होते. यावेळेस 3 आमदार आमच्याबरोबर आहेत, 2 आमचे भाजपचे आमदार आहेत. त्याच्यामुळे 5 आमदार आज त्यांच्या विरोधात आहेत. नक्कीच ते 3 नंबरला राहतील हे मी आज तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो. अर्ज मागे घेण्यासाठी काही कॉल आले तरी अर्ज मागे न घेता निवडणूक लढवणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केलं आहे. फोन येणारच आहे. त्यांना असं वाटतंय की हा फॉर्म जर राहिला तर आपली सीट प्रॉब्लेममध्ये येऊ शकते आणि म्हणून नैसर्गिकरित्या जो तो उमेदवार आपल्याला निवडून यायच्या फिक्रीमध्ये असल्यामुळे आपल्या पद्धतीने ते प्रयत्न करतो. मी तशा पद्धतीचे प्रयत्न कुठंच केलेले नाही. कोणाला गप्पा बसवायचे मी मात्र प्रयत्न केलेले नाही. कारण की मला विश्वास आहे की मी ही निवडणूक जिंकणार आहे. पण जी मंडळी थोडी कमकुवत आहे त्यांना अशी शंका वाटते की हर्षवर्धन जाधवचा फॉर्म राहिला तर आपण पडू, ती मंडळी या प्रयत्नात होती. मात्र मी त्यांना हात जोडून त्यांना नमस्कार केला आणि त्यांना सांगितलं की मला फॉर्म मागे घेणं जमणार नाही आणि मी ही निवडणूक लढणार आहे. तुम्हाला याच्या पलीकडे जाऊन इतर काही मार्ग, वाममार्ग ज्याला आपण म्हणतो, ते मार्ग अप्लाय करायचे असतील तर तुम्ही ते करू शकता. त्याच्यात काही अडचण नाही. पण फॉर्म मी ठेवतो. मराठा समाजाकडून काही नेत्यांना गावबंदी आजही केली जाते, काही उमेदवारांना वगैरे. तुमच्या नावाच्या बाबत सकारात्मक चर्चा आहे. तुम्हाला काय वाटतं? मी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिलेला आहे आणि माझं योगदान आहे त्या आंदोलनामध्ये, म्हणून मला गावबंद होत नाही. बाकीच्याला गावबंद होतं आणि ही वस्तुस्थिती आहे. मी गावकऱ्यांचे ऋण व्यक्त करतो की मला गावबंद केलं जात नाही आणि माझ्या योगदानाची कुठेतरी नोंद होती. बरं, तुमचे आजकाल बाजारामध्ये चर्चा सुरू आहे, काय कारण आहे? बाजार टू बाजार तुमचे व्हिजिट्स चालू आहेत. तुमच्या चर्चा ग्रामीण भागामध्ये जोरात आहेत. का तुम्ही ग्रामीणकडे भर दिल्याचं लक्षात येतं आहे? काय म्हणाल? नाही, माझं शहर पण व्यवस्थित झालं आहे, माझं ग्रामीण आता व्यवस्थित होतं आहे. बाजारामध्ये सगळीकडचे लोक असतात, त्यामुळे तिथे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचता येऊ शकतं आणि त्यामुळे मी तशा पद्धतीचे कार्यक्रम घेतो. मला गाड्या भरणं, लोक एका ठिकाणी आणणं आणि हे सगळे जे काही पारंपरिक राजकारणी करतात याच्यात मला कुठलाही रस नाही. कारण तशा पद्धतीने निवडणूक होऊ नये
निवडणूक ही नैसर्गिक व्हावी असे सन्मान्य बाळासाहेब ठाकरे अगदी टॅक्सीवरती उभे राहून सभा करत होते. त्यांना कुठला माईक लागत नव्हतं आणि स्टेज लागत नव्हतं सुरुवातीच्या काळात. तसाच हा एकंदरीत प्रकार आहे. नैसर्गिकरित्या लोकशाहीचा विजय झाला पाहिजे त्या पद्धतीने मी काम करतो आणि मला यशही मिळतं. प्रकाश आंबेडकरांनी मतमोजणी होईपर्यंत AB फॉर्म दाबून धरला होता. त्यानंतर अफसर खान यांना डिक्लेअर केलं. त्याचा फटका MIMला बसण्याची शक्यता आहे. मला तरी वाटतं बसेल, कारण मागच्या वेळेला ते दोघं एकत्र होते. वंचित बहुजन आघाडी आणि MIM एकत्र होते. यावेळेला वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार वेगळा असल्यामुळे नैसर्गिकरित्या त्यांच्यामध्ये उभी फूट आहे. 1.5-2 लाख मताचा फटका आरामात इम्तियाज जलीलला आहे. त्यामुळे इम्तियाज जलील 1.5-2 लाखाच्या वरती जाऊ शकत नाही. सिटी चौक ते शहागंज आणि गुलमंडी या रस्त्यावर छोट्या वाहतुकीचे रोड बंद करून या ठिकाणी अतिक्रमण केलं होतं. त्या ठिकाणी मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या वतीने अतिक्रमणे हटवून रस्ता मोकळा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांनी शहरातील सिटी चौक ते गुलमंडी पार्किंग पर्यंतचे अतिक्रमण पाहणी केली होती. त्यानंतर सोमवारी शहागंज परिसरात अतिक्रमण हटवण्याचं काम सुरू करण्यात आलं असून सदर मोहीम संपूर्ण बाजारपेठेत राबवण्यात येणार आहे. सिटी चौक ते शहागंज आणि सिटी चौक ते गुलमंडी या रस्त्यावर फूल, अत्तर विक्रेते, हातगाडीवाले, किरकोळ टपऱ्या, शेड टाकून थाटलेली दुकानं आदींनी छोट्या वाहतुकीचे रोड बंद करून त्या ठिकाणी अतिक्रमण केलं होतं. त्या ठिकाणी मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या वतीने अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करण्यात आला. आज या ठिकाणी पाहणी करत असताना काही दुकानदारांवरती दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसंच या ठिकाणी असलेले इतर अतिक्रमण धारकांनी आपले दुकानांचं अतिक्रमण काढून घ्यावं, अन्यथा थेट सामान जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल अशी समज सुद्धा देण्यात आली. तर काहींना नोटीस जारी करण्यात आली. यावेळी इमारत निरीक्षक मजहर अली, सागर श्रेष्ठ, नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव, अतिक्रमण विभाग व नागरी मित्र पथकाचे कर्मचारी यांची उपस्थिती होती. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्हीही एखादा व्यवसाय करताय तर मग एडियनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आताच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण सगळे बघत आहात एडियन बातमीपत्र. सोमवारी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाने उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती. त्यानंतर अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आज रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. आपल्याकडे निर्धारित वेळेमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 7 उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्यामध्ये सर्वश्री विश्वास पंडित मस्के, किरण सखाराम बर्डे, खान एजाज अहमद, गोरखनाथ राजपूत राठोड, जियाउल्लाह अकबर शेख, मोहम्मद मोहसिन आणि साहेब खान याशीन खान अशा 7 उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे. आपणाला माहिती आहे उमेदवारी अर्जाची छाननी झाल्यानंतर आपल्याकडे 44 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये होते. त्यापैकी आज 7 जणांनी निर्धारित वेळेमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता एकूण 37 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये आहेत. आत्ता नुकतंच या ठिकाणी त्या सर्व उमेदवारांना चिन्ह वाटपाची जी प्रक्रिया आहे
ती निवडणूक आयोगाच्या डायरेक्शनप्रमाणे नियमाप्रमाणे या ठिकाणी संपन्न झालेली आहे। सर्व उमेदवार या ठिकाणी उपस्थित होते, काही जणांचे सूचक एजंट पण उपस्थित होते। त्यामध्ये जे राष्ट्रीय पक्ष आहेत, स्टेट पक्ष आहेत, पार्टी आहेत, मान्यताप्राप्त नोंदणी ज्यांचा एबी फॉर्म आहे आणि फॉर्म मंजूर झालेला आहे अशांसाठी त्यांना राखीव केलेले निवडणूक चिन्ह देण्यात आले। त्यानंतर नोंदणीकृत जे पक्ष आहेत त्या पक्षांच्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीप्रमाणे चिन्ह दिले। काही पसंती क्रमांकामध्ये एका उमेदवाराने समान चिन्ह मागितलेले होते पहिल्या पसंती क्रमांकावर, त्यामुळे निवडणूक आयोगाच्या डायरेक्शनप्रमाणे लॉट काढून काही उमेदवारांना जी फ्री सिम्बॉल आहे त्यातलं चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे। उमेदवार त्यांना मिळालेलं चिन्ह याची यादी अंतिम म्हणजे टाईप करण्याचं काम सुरू आहे, ते थोड्याच वेळामध्ये आपल्याला दिली जाईल। तर छाननीचा म्हणजे एकंदरीत हा जो पहिला टप्पा होता, उमेदवारी अर्जाचं स्वीकृती, नंतर उमेदवारी अर्जाची छाननी, उमेदवारी अर्जाची माघारी घेणे आणि माघारी घेतल्यानंतर राहिलेल्या कंटेस्टिंग कॅन्डिडेटला जे निवडणूक रिंगणात आहे त्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्याचा हा पहिला टप्पा आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे। वेरूळ येथील डमडम तलावात शेतीच्या नावाखाली मातीची तस्करी होत असल्याचा आरोप सतीश लोखंडे यांनी केला असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। गेल्या 5-6 दिवसांपासून वेरूळ येथील ऐतिहासिक छत्रपती मालोजीराजे भोसलेंनी अर्थात शिवाजीराजे भोसलेंचे आजोबा यांनी बांधलेले डमडम तलाव या ठिकाणाहून काही लोक रात्रंदिवस तेथील गाळ उपसून नेत आहेत अशी नुकतीच माहिती मिळाली। तर या गाळ उपशाबाबत प्रशासन का बरं कानाडोळा करत आहे हा मोठा गंभीर प्रश्न आहे। ज्या काही शेतकऱ्यांकडून सदरील हा गाळ तेथून काढून नेत आहे तर हे पूर्णपणे अनधिकृत आहे। यामुळे या ऐतिहासिक शिवाजी महाराजांच्या आजोबांनी बांधलेला जो तलाव आहे त्याला मोठा धोका निर्माण झालेला आहे। मागच्याच वर्षी सदरील तलाव तुडुंब भरला होता व फुटण्याच्या स्थितीत देखील आला होता। तसेच मागील वर्षी देखील 2 मुलांचे अशाच प्रकारे बुडून मृत्यू झालेला आहे पाण्याचा अंदाज न आल्याने। तरी प्रशासनाने सदरील गाळ उपसा त्वरित तातडीने बंद करावा, नसता आणखी किती जीव जाऊ देणार। यासाठी मी सतीश लोखंडे सोमवारी प्रशासनाला निवेदन देण्यासाठी जाणार आहे। शहरातील हर्सुल सावंगी येथे दुचाकीवर जाणारी महिला खाली कोसळली। त्याचवेळी दुचाकीच्या पाठीमागून येणाऱ्या ट्रॅक्टरने महिलेला चिरडल्याची घटना घडली असून या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे। शहरातील हर्सुल सावंगी येथे अपघात झाला आहे। दुचाकीवर जाणाऱ्या महिलेचं वाहनावर बसलेली असताना ही महिला खाली कोसळली। त्याचवेळी दुचाकीच्या पाठीमागून एक ट्रॅक्टर येत होता। या ट्रॅक्टरनं महिलेला चिरडलं। या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे। ही घटना हर्सुल पोलीस स्टेशन समोरच घडल्यामुळे तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत महिलेला घाटी रुग्णालयात दाखल केलं। महिलेचं नाव अद्याप समोर आलेलं नाहीये। घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। या अपघातामध्ये दुचाकीचं देखील मोठं नुकसान झालं आहे। या घटनेनंतर परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। महायुतीचे उमेदवार संदीपा भुमरे यांच्या प्रचारावरून भाजपला द्यावे लागले स्पष्टीकरण। भाजप प्रचारात उतरत नसल्याचा होत होता आरोप। आमची लढाई MIM सोबत, खैरे 3ऱ्या नंबरवर असल्याचा दावा। उभाटा शरद पवार गट तयार झाला असून संजय राऊत यांनी शिवसेनेला उद्धव ठाकरे गट फोडला असल्याचा संजय शिरसाटांचा आरोप। याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।